राष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। 2023 ला ज्यावेळी महिला आरक्षणाचं विधेयक पारित करण्यात आलं होतं, त्या विधेयकातच म्हटलं होतं की जनगणना करायची, मग डिलिमिटेशन करायचं आणि त्यानंतर हे विधेयक लागू करायचं। त्यावेळी हे सगळे दीड शहाणे गप्प बसले होते, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली आहे। पहिले तर मी आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो की आज जो मोर्चा आपण काढलेला आहे, निश्चितपणे त्या मोर्चामुळे ज्या ज्या लोकांनी नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध केला, त्यांची झोप उडल्याशिवाय राहणार नाही। नारी शक्तीचा हुंकार तुम्ही दाखवला। हजारोच्या संख्येनं ज्यावेळी रस्त्यावरनं तुम्ही चालत होतात, त्यावेळी तो एक इशारा होता त्या सगळ्या विरोधकांना, ज्यांनी महिला अधिकाराची भ्रूण हत्या केली, ज्यांनी महिला अधिकार पायदळी तुडवले, ज्यांनी महिलांना मिळणारे अधिकार संपले म्हणून त्या ठिकाणी ढोल ताशे वाजवले, अशा सगळ्या लोकांना एक इशारा आज देण्याचं काम तुम्ही केलं। आणि आज हा मोर्चा संपत नाहीये, आज सुरुवात झालेली आहे। या निर्धाराची सुरुवात की जोपर्यंत या देशाच्या संसदेमध्ये आणि राज्यांच्या विधानसभेमध्ये आमच्या मातृशक्तीला स्थान मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही लढत राहणार, आम्ही तुम्हाला सोडणार नाही, हे स्थान मिळवल्याशिवाय थांबणार नाही। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।